आणि हा सोहळा इतका आनंदात पार पाडतोय की आम्हाला आज माहेरी आल्याचं खूप सार्थक झाल्यासारखं वाटतं. मंदिर खूप सुंदर झालेलं आहे. एक पावन असं आज आमचं गाव झालेलं आहे. बजरंग बली की, बजरंग बली की, बजरंग बली की. बजरंग बली की, बजरंग बली की. जय हनुमान की, जय श्री राम, जय श्री राम, जय श्री राम, जय श्री राम. अरे याला काय अर्थ आहे का? काय नाही, हे 2 मिनिटं. नमो गजानन, नमो हनुमान, नमो गजानन, नमो हनुमान, नमो बलवान, गजानन मन में हृदय सिद्धारे, गजानन मन में हृदय सिद्धारे, गजानन मन में हृदय सिद्धारे, गजानन मन हृदय सिद्धारे. हनुमान मन में बाल ब्रह्मचारी, हनुमान मन में बाल ब्रह्मचारी, हनुमान मन में बाल ब्रह्मचारी, हनुमान मन में बाल ब्रह्मचारी. नमो गजानन, नमो हनुमान, नमो गजानन, नमो हनुमान. बलवान, बलवान, आवडतो श्रीराम मजला, आवडतो श्रीराम, आवडतो श्रीराम मजला, आवडतो श्रीराम. नमस्कार मंडळी, आपल्यासोबत आहेत आमच्या गावातील प्रसिद्ध आणि प्रत्येक कार्यक्रमामध्ये सक्रिय सहभाग असणार दांडकर काकू. आपण त्यांना विचारूया. आमचं मंदिर आज पूर्ण होतं आहे. 50-60 वर्षाची तपश्चर्या होती. जीर्णोद्धाराचं काम पूर्ण झालेलं आहे. तर दांडकर काकूंशी आपण संवाद साधूया. तर दांडकर काकू, तुम्हाला कसं वाटतं आज मंदिर पूर्ण होतं? काय भावना आहे तुमच्या? श्रीरामाची मूर्ती, श्रीरामाची मूर्ती. तो निरंतर आहे, तू शाश्वत आहे, तो चिरंतर आहे. हे हनुमंतराया, तुला आमच्या सर्व गावकऱ्यांकडून, महिला आणि पुरुषाकडून एकच सद्भाव नम्र विनंती आहे की सदैव तू आमच्या पाठीशी राहा. आणि ह्या गावात जो हा सोहळा झाला, सगळ्यांच्या सहकार्याने मंदिर खूप सुंदर झालेलं आहे. एक पावन असं आज आमचं गाव झालेलं आहे. आणि खूप सुंदर एकोपा दिसला सगळ्यांच्या याच्याकडून. तर खरोखर खूप सुंदर वाटलं. धन्यवाद दांडकर काकू, तुमच्या भावना आम्ही जाणू शकतो सगळ्या गावकऱ्यांच्या. धन्यवाद.
जास्त वेळ घेऊ नका. गडी बसली गडी बसली बाबा आम्ही वाट बघतोय. बोला बजरंग बली की बजरंग बली की बोला बजरंग बली की बजरंग बली की. थोडं बाजूला थोडं बाजूला. पाणी आता बादल्यांच्या त्या टाकी आहे ना ती पाणी आणू बाकी दुसरं पाणी नका टाकू. ठीक आहे ओके चला घेऊन या बादल्याचं पाणी आणू चला लगेच एक शोधन समुद्रतम दिव्येश करा हरिं स्थापयामि तावक तावृत भवसरेश्वर ओम नमः भूर्भुवः स्वाहा श्री हरि हनुमंताय नमः कल संस्थापे देवताभ्यो नमः अन्यत्र देवताभ्यो नमः शर्करा स्नानं समर्पयामि शर्करा स्नानान्तरेण शुद्धोदकं समर्पयामि शुद्ध आचमनेन समर्पयामि सकलोपचारादि नमस्कारान् समर्पयामि नुद्रोहोमि. यत्पदसिकदम्बाभं देहतिष्ठति मामके प्रोक्षणा पञ्चगम्यस्य महत्तग्निवेन्द्र. ओम भूर्भुवः श्री हनुमन्ताय नमः कलशसंस्थापे देवताभ्यो नमः. षष्ठेन पंचगव्य स्थानं पंचगव्य कोणाकडे गोमूत्र कोणाकडे हा आता आलो हा तुमच्याने तिघांवर घाल. तुमच्याकडे काय आलं का साहित्य नाही आता त्यांना जरा परत मागे या रिटर्न त्यांचं झालं ना बाकीच्यांना पण करायचं कोण आहे कोण आहे श्री गणेशं शिवमंगलं विष्णुं सूर्यजारणं मातरं गुरुं दत्तं नत्वातु संपदान्यहं सर्वं ह्रीं ते पुण्डरीकाक्ष. नमस्ते विश्वभावना नमस्ते दूरशीकेश महापुरुष पूर्वज नमो हिरण्यगर्भाय प्रधानव्यक्तरूपिणे ह्रीं नमो वासुदेवाय सत्यज्ञानस्वरूपिणे देवानां दानवानां च सामान्यामधिदेवता सर्वदा एकस्थं श्रीरूपस्य संस्कारसंहारकस्तथा भरपूर आहे पाणी. परत इकडे येऊ. स्वाहा अपाय नमः स्वाहा भूमे नमः स्वाहा भूमे नमः स्वाहा विष्णवे नमः स्वाहा विष्णवे नमः स्वाहा इंद्राय नमः स्वाहा इंद्राय नमः स्वाहा इंद्राण्य नमः स्वाहा. आमच्या गावातल्या माहेरवाशीत आम्ही आमंत्रण दिल्यावर आलेलं आहे. त्यांच्या पण भावना जाणून घेऊ की कशी व्यवस्था आहे, मंदिर कसं झालेलं आहे. आपल्यासोबत आहे चंदताई. तर चंदताईबरोबर आपण बोलूयात कसं मंदिर झालेलं आहे, कसा गावकऱ्यांचा सहभाग आहे आणि तुझा आनंद काय आहे. ताई बोलू शकते. नमस्कार, मी चंदा आणि माझं सासर आहे बोरशेती. माझं नाव आहे नम्रता वेखंडे आणि आज इथे शिरगाव गावामध्ये आम्हाला आमंत्रित करण्यात आलं. त्या आमंत्रणाची तशी गरजही नव्हती आणि इथे आल्यानंतर आम्हाला इतका आनंद झालाय की आज आमचं ते असणारं पहिल्यांदा आल्यानंतर जे देवाचं दर्शन होतं तेच दर्शन आज इतकं रम्य झालेलं आहे. आणि या शिरगाव गावामध्ये पूर्ण रामनगरीचंच पूर्ण
उतरलेली आहे असंच आम्हाला वाटतं. आणि इथे येऊन आम्हाला रामासहित हनुमानाचंही जे रामदूत आहेत त्यांचंही दर्शन झालं आणि हा सोहळा इतका आनंदात पार पाडतोय की आम्हाला आज माहेरी आल्याचं खूप सार्थक झाल्यासारखं वाटतं. आणि या आनंदामध्ये त्यामध्ये आमचाही सहभाग आहे आणि आम्ही उत्स्फूर्तपणे या कार्यक्रमासाठी हजेरी लावली आणि त्याच्यामुळे आम्हालाही आनंद वाटतो. आणि या पूर्ण या भक्तिभावामध्ये आम्ही त्यामध्ये वाहून गेल्यासारखं आम्हाला वाटतो आणि खूप खूप आनंद झाला की आम्हाला ह्या कार्यक्रमामध्ये सहभाग घेता आला आणि आम्हाला देवाचं दर्शन झालं आणि त्याची सेवाही करता आली. धन्यवाद सागर. आता खरोखर नैवेद्य येते बघा. नैवेद्य दाखवा खरोखर. एक विडा पण ठेवायला लागेल ना, नारळ ठेवायला लागेल. नारळ हा घ्या. आहे ना? हा घ्या. हा घ्या. मंत्रपुष्पाने समर्पयामि. आता फुलं घेऊन ठेवा. ओम
सर्व